दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव इथं आज शुक्रवार दिनांक 26 रोजी स्वर्गीय शरदराव रामराव देशमुख यांच्या 29व्या स्मृती दिनानिमित्तानं येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी जनता विद्यालयाचे माजी प्राचार्य SL पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कादवा कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब देशमुख, माजी उपसरपंच विनोद देशमुख, परीक्षित देशमुख, कृष्णा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांनी शरदराव देशमुख यांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांच्या सक्षम, मधुर अशा अनेक अनुभवांना उजाळा देऊन उत्तम शेतीचा अनुभव कथन करून त्यांच्या आठवणी सांगितल्या। विनोद देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी किरण गांगुर्डे, वंदना गांगुर्डे, नैना वागले, आशा तुपलोंढे, पूजा गांगुर्डे, शाळेचे शिक्षक गडसिंग बोरसे, गवळी पाटील आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी। मी म्हटलं अरे शरद मी सर बरं झालं म्हणजे असं दुसऱ्यांना सुद्धा सहकार्य करण्याची वृत्ती आमच्या शरदमध्ये। दुसरी गोष्ट असं की त्या घराचा आणि माझा एक ऋणानुबंध आहे। शरदची आई कायम आमच्या शाळेमध्ये आम्हाला जेव्हा गरज लागेल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तेव्हाही माऊली आमच्यासाठी उपस्थित असेल। मी त्या माऊलीला माझी माऊलीच मानलेलं आहे आणि त्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत खरोखरच ती एक शान होती आणि त्या नाही आहेत त्याचं फार या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केलं जाईल आणि विद्यार्थ्यांनी यापासून काहीतरी शिकावं। साहित्य दिलं म्हणजे आपण खूप काही कमावलं असं नाही, पण ज्यांनी हे साहित्य दिलं त्यांच्या अपेक्षा असतात काही या विद्यार्थ्यांनी काहीतरी करावं। तुम्ही जर काहीतरी केलं तर यापुढे आम्हाला आणखी उपक्रम राबवता येतील। अशा प्रकारचे अजून कार्यक्रम आयोजित करू आणि या ठिकाणी मला बोलण्याची नियोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। कैलासवासी शरदला मी माझ्या कुटुंबातर्फे त्यांच्या स्मृतिदिन म्हणून श्रद्धांजली अर्पण करतो। म्हणजे नाशिक जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नाईक साहेब हे गावामध्ये मोनिका आथरेंच्या घरी आले होते, जेवायला होते ते, मी पण होतो। त्यावेळेस मी त्यांना सहज बोललो काही आम्हाला वॉल कंपाऊंड पाहिजे, खूप परिस्थिती भयानक आहे। त्यावेळेस ही कंपाऊंड झालं जिल्हा क्रीडाकडनं। आज तो दिवस पण फार म्हणजे मला सांगायला आवडेल तेव्हा ती आठवण आज आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचा हेतू एकच असला पाहिजे का TV देणं किंवा साहित्य देणं किंवा वस्तू देणं याच्यापुरतं मर्यादित न राहता आपले विद्यार्थी घडणं। आता बऱ्यापैकी प्रोग्रेस दिसतोय, गडसिंग सर मी मधून येतोय तो, तर मला असं जाणवतंय का विद्यार्थ्यांची गुणवत्ता आता जरा बऱ्यापैकी थोडंसं हे व्हायला लागली, पण याचं स्पीड घ्यावं लागणार आहे। आणि तुम्हाला जे काही कमी पडेल त्यात भाऊसाहेब काका असतील, कृष्णा, परीक्षित, अजिंक्य असेल किंवा आमचे गुरुवारी SL पाटील सर असतील, आम्ही आमच्या एकत्रित चर्चेतून तुम्हाला ते जे काही कमी पडेल ते देण्याचा निश्चित प्रयत्न करू। त्यामध्ये सह्याद्री आमचा बी योगदान राहील। त्यानंतर तुम्हाला आपले महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जिरवा साहेबांचं पण योगदान राहील। आपण सगळे मिळून पुढे या शाळेला नेण्याचा प्रयत्न करू। पण इमारत न राहता तिच्यामध्ये विद्यार्थी घडण्यासाठी सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे। त्यांना त्या पद्धतीचे वातावरण मिळणं गरजेचं आहे। सरांनी दिंडोरीमध्ये प्राचार्य असताना शाळेला पुढे आणण्यासाठी जे काम केलं ते NK पवार सरांनंतर सर्वात मोठं काम SL पाटील सरांचं राहिलेलं आहे। तर आपल्याला त्यांचं पण मार्गदर्शन लाभणार आहे। आपल्याला गरज पडेल तिथं मार्गदर्शन मिळेल, पण येथील विद्यार्थी हे दिंडोरीला जाऊन 30-40 हजार रुपये शाळेला देतात, त्याच्याऐवजी ही शाळाच कशी पुढे येईल याच्यासाठी आपलं योगदान राहील। शालेय साहित्य देण्याचं काम आपल्या काकांच्या स्मृती दिनानिमित्त झालेलं आहे। पुढच्या वर्षी या वया भरलेल्या बघण्याची जबाबदारी आमची राहील।
भरून देण्याची जबाबदारी तुमची राहील अशा पद्धतीचे म्हणजे बोलून मी माझं बोलणं थांबवतो आणि आपण सरांच्या आणि भाऊसाहेब काकांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करावं, कारण बाकीच्या महिलांना पण भेट द्यायचं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आमचे काका शरदराव रामराव देशमुख अर्थात शरद काकांचा 29वा स्मृती दिनाच्या निमित्ताने या शैक्षणिक साहित्याचं आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्याच्या हेतूने हा जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य SL पाटील सर, तसेच आमचे काका कागद कारखान्याचे माजी डायरेक्टर भाऊसाहेब काका देशमुख, त्यानंतर आमचे छोटे बंधू परीक्षित देशमुख, कृष्णा देशमुख, किरण गांगोडे, वंदनाताई, पूजा, आशाताई, वंदना वहिनी, गडसिंग सर, गवळी सर आणि एकंदरच सर्व उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थ भगिनी. आज 29 वर्ष झाले की आम्ही एका मोठ्या दुःखाला सामोरं गेलो होतो. ज्या काकांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो आणि ते आम्हाला सोडून देऊन गेले, पण त्यांची एक आठवण म्हणून नेहमीच परीक्षित, कृष्णा, अजिंक्य यांनी दरवर्षी त्र्यंबकला जाऊन तिथल्या अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करत राहिले अविरत 29 वर्ष. त्यानंतर आपल्या तळ्यावरती जे ऊसतोड आले होते, ऊसतोड कामगार, त्यांच्या मुलांना ब्लँकेट आणि स्वेटर आणि कानटोप्यावर देण्याचं काम केलं. आणि त्यानंतर मागील वर्षी या शाळेला TV दिला आणि त्यानंतर आता यावर्षी हे शैक्षणिक साहित्य. तर माणसं निघून जातात पण त्यांच्या आठवणी कायम राहतात. तर आपल्या हातून काहीतरी एक सत्कर्म घडावं, पुढच्या पिढीसाठी काहीतरी योगदान आपल्याकडून व्हावं हा हेतू ठेवून. आणि शरद काकांनाच एक मुलं आवडायचे, कारण त्यांचे जॉकी श्रॉफ सारखी पर्सनॅलिटी, त्यांचा तो रेबनचा गॉगल, ते त्यानंतर वरून जर्किंग आणि ती यामा गाडी. आजही काका जसे काही जॉकी श्रॉफच आले असं वाटायचं. आणि त्यांच्या गाडीवरती किमान 4 मुलं 5 मुलं बसलेले असायचे, कारण त्यांना मुलांची आवड होती. कृष्णाला, अजिंक्यला जरी आठवत नसलं तर परीक्षितला आठवत असेल, कारण परीक्षित मोठा होता त्यांच्यामध्ये, मोठा असल्यामुळे त्याला ते आठवतंय. तर काकांचा सहवास आम्हाला जास्त लाभला. काकांचे काही गुण परीक्षित मध्ये आहे, जे सर म्हटले का बाबा या दोघांमध्ये नाही आहे, तर ते थोडेफार आहे परीक्षित मध्ये मार्ग आहे. तर अशा या आमच्या काकांच्या स्मृतींच्या निमित्ताने आज एक शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे. सर, आपण शाळेसाठी नेहमीच करत आलो